थेट सुरू करूया दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात जागतिक राजकारणाचा जो एक महाकाय बुद्धिबळाचा डाव रंगला होता ना, त्याचं हे विशेष विश्लेषण. महासत्तांचा संघर्ष आणि त्यातून जगाने शोधलेला एक तिसरा मार्ग, याचा आपण आज सविस्तर मागोवा घेणार आहोत. आता सुरुवातीलाच एका अत्यंत कळीच्या प्रश्नाकडे वळूया. विचार करा, जेव्हा जगातल्या दोन महासत्ता संपूर्ण जगाला कोंडीत पकडतात आणि आमची बाजू घ्या अशी सक्ती करतात, तेव्हा स्पष्टपणे नकार देणाऱ्या देशांचं नक्की काय होतं? चला तर मग जगाचे दोन तुकडे करणाऱ्या या मुख्य संघर्षाच्या मुळाशी जाऊया. मूळ संदर्भ साहित्यात इथे एका मोठ्या वैचारिक दरीकडे लक्ष वेधलं आहे. म्हणजे बघा, एका बाजूला आहे अमेरिका, जिचा पूर्ण भर भांडवलशाही आणि लोकशाही व्यवस्थेवर आहे, आणि दुसऱ्या बाजूला आहे सोव्हिएत रशिया, ज्यांना समाजवाद आणि एकपक्षीय हुकुमशाहीचा विस्तार करायचा आहे. या दोन्ही विचारप्रणाली एकमेकांच्या अगदी टोकाच्या आहेत. हा फक्त लष्करी ताकदीचा लढा नव्हता बरं का, तर जगावर आपलाच विचार कसा राज्य करेल याची ती एक जीवघेणी स्पर्धा होती. आणि याच प्रचंड मोठ्या वैचारिक संघर्षातून एका नव्या संकल्पनेचा जन्म झाला: द्विध्रुवीकरण. सोप्या भाषेत सांगायचं तर शीतयुद्धाच्या या काळात जगातले बहुतांश देश या दोन महासत्तांच्या वेगवेगळ्या गटांमध्ये ओढले गेले. संपूर्ण जग जणू दोन ध्रुवांमध्ये विभागलेलं होतं. आता यातली सगळ्यात लक्षवेधी गोष्ट म्हणजे हे गट फक्त विचारांपुरते मर्यादित राहिले नाहीत, त्यांनी चक्क लष्करी संघटनांचं रूप घेतलं. अमेरिकेने आपल्या मित्र राष्ट्रांच्या संरक्षणासाठी नाटोची स्थापना केली, तर त्याला उत्तर म्हणून सोव्हिएत रशियाने वॉर्सो कराराची भिंत उभी केली. संपूर्ण जग जणू एका बारुदाच्या ढिगाऱ्यावर बसलं होतं. बरं, हा तणाव काही एका रात्रीत वाढलेला नाहीये. याचा मागोवा घेतला तर याची मुळे थेट 1917च्या रशियन साम्यवादी क्रांतीपर्यंत जातात. पण 1945ला दुसरं महायुद्ध संपलं आणि एकेकाळचे मित्र असणारे हे दोन बलाढ्य देश एकमेकांचे कट्टर स्पर्धक बनले. हा सगळा तणाव 1962मध्ये क्युबाच्या संघर्षाच्या वेळी शिगेला पोचला होता. म्हणजे अगदी कधीही युद्धाचा भडका उडू शकेल अशी ती स्थिती होती. या सगळ्या कालखंडाचं आणखी एक भयंकर वैशिष्ट्य म्हणजे शस्त्रास्त्र स्पर्धा. एकमेकांना मागे टाकण्यासाठी सोव्हिएत रशिया आणि अमेरिका या दोघांनीही अत्यंत विनाशकारी अशा अणुवस्त्रांची अक्षरशः रास लावायला सुरुवात केली. ही शर्यत म्हणजे एका अर्थाने संपूर्ण जगाला विनाशाच्या खाईत ढकलण्याचाच प्रकार होता. इथे मग एक अतिशय गंभीर आणि तत्त्वज्ञानात्मक प्रश्न उभा राहतो. तंत्रज्ञानात एवढी अफाट प्रगती होत होती, पण ती खरोखरच आंतरराष्ट्रीय शांततेचा पाया मजबूत करत होती का, की मानवाच्याच मुळावर उठणार होती? हा प्रश्न त्या काळातल्या विचारवंतांना प्रचंड सतावत होता. पण म्हणतात ना, कधीकधी शहाणपण उशिरा सुचतं. तसंच काहीसं या महासत्तांचं झालं. ही अमर्याद शस्त्रास्त्रांची शर्यत उद्या संपूर्ण जगाचंच अस्तित्व संपवून टाकेल ही जाणीव त्यांना हळूहळू होऊ लागली. आणि यातूनच मग शस्त्रास्त्र नियंत्रणाच्या आणि निशस्त्रीकरणाच्या पहिल्या प्रयत्नांना सुरुवात झाली. आता हे सगळं जागतिक पातळीवर सुरू असताना काही विकसनशील देश मात्र स्वतःला वाचवण्यासाठी एक वेगळीच रणनीती आखत होते. महासत्तांच्या भांडणात न पडता त्यांनी स्वतःचा आर्थिक विकास साधण्यावर लक्ष केंद्रित केलं. युरोपमधला युरोपीय आर्थिक संघ असू दे किंवा आशियातल्या देशांनी एकत्र येऊन उभारलेली आसियान संघटना असू दे, स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्याचा हा एक अत्यंत हुशार आणि नवा मार्ग होता. पण या सगळ्या जागतिक गदारोळात जो सर्वांत महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारी पर्याय पुढे आला, तो म्हणजे अलिप्ततावाद. आशिया आणि आफ्रिकेतल्या नव्यानेच स्वतंत्र झालेल्या देशांनी या महासत्तांच्या वैचारिक आणि लष्करी स्पर्धेत सामील होण्यास स्पष्ट नकार दिला. हा केवळ नकार नव्हता, तर जगाच्या राजकारणात स्वतःचा एक स्वतंत्र आणि शांततामय मार्ग निवडण्याचा तो एक अत्यंत ठाम निर्णय होता. आणि खऱ्या अर्थाने हा एक गेम चेंजर बदल होता. मूळ संदर्भांमध्ये या अलिप्ततावादी चळवळीच्या उदयाची ऐतिहासिक पार्श्वभूमी अत्यंत नेमकेपणाने मांडली आहे. महासत्तांच्या आहारी न जाता स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याच्या या चळवळीला 1961मध्ये अधिकृत स्वरूप प्राप्त झालं. कोणत्याही मोठ्या चळवळीला एका भक्कम नेतृत्वाची गरज असतेच, आणि या चळवळीची धुरा सांभाळली ती या 5 दिग्गज नेत्यांनी. भारताचे पंडित जवाहरलाल नेहरू, युगोस्लावियाचे मार्शल टिटो, इजिप्तचे गमाल अब्दुल नासेर, इंडोनेशियाचे डॉक्टर सुकर्णो आणि घानाचे क्वामे नक्रुमा. या नेत्यांनी आपल्या नवोदित राष्ट्रांना एका धोरणात्मक तटस्थतेच्या झेंड्याखाली अतिशय यशस्वीरित्या एकवटलं. आता इथे एक गोष्ट नक्की समजून घेतली पाहिजे. अलिप्ततावाद म्हणजे नुसतं आम्हाला यात पाडायचं नाही म्हणून पळ काढणं नव्हतं, तर ती एक अतिशय सक्रिय अशी भूमिका होती. या चळवळीने वसाहतवाद, साम्राज्यवाद आणि वंशवादाला थेट आणि कडाडून विरोध केला. आंतरराष्ट्रीय पातळीवरचे वाद हे युद्धाने नाही तर शांततेच्या मार्गानेच सुटले पाहिजेत, यावर त्यांनी प्रचंड भर दिला.
तर या सर्व विश्लेषणाच्या शेवटी विचार करायला लावणारा एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. आजचं जग ही अनेक लष्करी तणावांनी आणि गटातटांनी विभागलेलं आहेच. अशा या काळात हा तिसरा मार्ग निवडण्याचा ऐतिहासिक वारसा जागतिक शांततेच्या आधुनिक प्रयत्नांना आज कसा दिशा दाखवत असेल? या अलिप्ततावादाची मुळं आजही तितकीच प्रासंगिक आहेत का? यावर नक्कीच विचार व्हायला हवा.